सातपुडा पर्वतातील अस्तंभ यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप गाडीचा चांदशैली घाटात भीषण अपघात झाला आहे। या अपघातात 6 भाविकांचा जागीच मृत्यू तर 15हून अधिक भाविक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। घटनेत चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप दरीत कोसळली। अपघातानंतर परिसरात एकच हाहाकार माजला। स्थानिक ग्रामस्थांनी बचाव कार्य सुरू केले असून जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे। दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार। स्वतःची दुचाकी पेटवून तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या सातपूर त्र्यंबक रोडवरील ITI सिग्नल जवळ घडली आहे। नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे तरुणाचा जीव वाचला आहे। घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली असून घटनास्थळावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। तर भर रस्त्यातच दुचाकी जाळून तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने वाहतूक कोंडी देखील झाली होती। घटनेची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचत आग आटोक्यात आणली। तरुणाने नेमकं हे टोकाचं पाऊल का उचललं, नेमकं कारण काय याची माहिती मात्र समजू शकली नाही। पोलीस प्रशासन या घटनेचा अधिक तपास करत आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, नाशिक। धनतेरस निमित्त मनपाच्या लेखा विभागातील तिजोरीचं मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अमिता दगडे पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं आहे। यावेळी पूजन केल्यानंतर मनपा आयुक्तांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून मनपाच्या तिजोरीचं आयुक्तांच्या हस्ते पूजन केलं जात आहे। यावर्षी देखील ही परंपरा अबाधित ठेवण्यात आली आहे। यावेळी धुळे महानगरपालिकेचे सर्वच विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिवाळी निमित्त खूप शुभेच्छा। आज धुळे महानगरपालिकेमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची पूजा आपण आज केलेली आहे। आज खऱ्या अर्थाने कालपासूनच दिवाळी सुरू झाली, पण महानगरपालिकेमध्ये परंपरेनुसार दरवर्षी आपण हे लक्ष्मीपूजन करतो। तर आज आपण आज सुरुवात केली। या निमित्ताने मी सर्व धुळेकरांना सुख समृद्धी धन आरोग्य लाभो यासाठी खूप शुभेच्छा देते मी आणि माझ्या सर्व स्टाफच्या वतीनं। धन्यवाद। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळ्यातल्या टवाळखोरांसह तळीरामांना पोलिसांनी चांगला दणका दिला असून त्यांची धिंड काढत चांगलीच अद्दल घडवली आहे।
तर गुन्हेगारांची झाडाझडती देखील घेण्यात आली आहे. पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल सर्वसामान्य धुळेकरांनी पोलिसांचं कौतुक केलं आहे. धुळ्यात टवाळखोरांसह उघड्यावर बसणाऱ्या तळीरामांची संख्या वाढली होती. त्यामुळे अनेक घटना देखील घडल्या होत्या. पोलिसांनी तात्काळ आक्रमक भूमिका घेत टवाळखोरांसह गुन्हेगारांची झाडाझडती घेत ऑपरेशन ऑल आऊट मोहीम राबवली आहे. पोलिसांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे आता गुन्हेगारांचे चांगले धाबे जाणले आहे. उघड्यावर दारू पिणार नाही याच्यामध्ये. चला बडा चल कर दारू फेकाली बोला. आमच्या तिघांकडनं चूक झालेली आहे. आम्ही बाहेर उघड्यावर दारू प्यायला बसलेलो होतो. आता दुबारा अशी चूक आमच्याकडनं होणार नाही. आम्ही कंप्लीट करा. खालीवर करा. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे शहराच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या रिंग रोडची लवकरच निविदा प्रक्रिया होणार आहे. याशिवाय शहरातील विविध महत्त्वाच्या रस्त्यांवर व्हाईट टॉपिंग, कॉन्क्रिटीकरण, पांढरा नदीवर कालिका माता मंदिर, जयहिंद जलतरण तलावापर्यंत पूल, पारोळा चौफुली ते फागणे गावापुढील अंमळनेर चौफुलीपर्यंत 4 पदरी रस्ता आदी विकास कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. अशी माहिती धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली. आमदार अनुप अग्रवाल, रावेरचे आमदार अमोल जावळे, भाजपचे महानगर जिल्हा सरचिटणीस ओमप्रकाश खंडेलवाल यांनी शुक्रवारी नागपूर येथील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यावेळी आमदार अग्रवाल यांनी शहराच्या प्रलंबित रिंग रोडसह विविध विकास कामांच्या पूर्ततेची मागणी करत निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. आमदार अग्रवाल यांनी सांगितले की धुळे शहर भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे असून शहरातून तसेच शहराला लागून 6 राष्ट्रीय महामार्ग जातात. याशिवाय धुळे शहरातील वाढते उद्योग व्यवसाय तसेच मोठ्या बाजारपेठेमुळे शहरात येणाऱ्या वाहनांच्या मोठ्या संख्येमुळे शहरालगतच्या रस्त्यांवर वाहतुकीचा प्रचंड ताण वाढत आहे. परिणामी नागरिकांसह वाहनधारकांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग, नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्ग, धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग तसेच मालेगाव कुसुंब दोंडाईच्या या राष्ट्रीय महामार्गांना जोडण्यासाठी शहराबाहेरून रिंग रोडची आवश्यकता आहे. याबाबत केंद्र शासनाच्या भारत मला योजनेअंतर्गत या रिंग रोडसाठी आपणाकडे 7 फेब्रुवारी व 16 मार्च 2025 पत्र दिले आहे. त्यानुसार आपणाकडे याबाबत पाठपुरावा सुरू असून आपण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रिंग रोडच्या अनुषंगाने कार्यवाहीच्या सूचना दिल्या असून आता लवकरात लवकर या रिंग रोडसाठी निविदा प्रक्रिया राबवावी, जेणेकरून शहराच्या वाहतुकीवर पडणारा प्रचंड ताण कमी होण्यास मदत होईल, अशी मागणी आमदार अनुप अग्रवाल यांनी केली आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.
धुळे महानगरपालिकेच्या सभागृहात प्रशासकीय महासभा आयुक्त डॉक्टर अमिता दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे. या महासभेत शहरातल्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, तर काही विषयांना मंजुरी देखील देण्यात आली आहे. या प्रसंगी मनपा आयुक्त डॉक्टर अमिता दगडे पाटील, अप्पर आयुक्त कल्पना डहाळे, उपायुक्त शोभा बाविस्कर, नगर सचिव मनोज वाघ, कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे, चंद्रकांत उगले, प्रतीक चव्हाण यांच्यासह विविध विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते. मला वाटतं की तसं बघायला गेलं तर मोठा डिसिजन आहे, पण गेल्या कित्येक जवळ 3-4 बॉडीच्या काळामध्ये हा निर्णय झाला नव्हता, किंवा 2010 पासून काही जणांची मुदत अगदी 2010 पासून संपली, परंतु त्यांचे करारनामे झाले नव्हते. आणि जेव्हा 2016ला वगैरे ठराव झाला तेव्हा एकदम म्हणजे पूर्वीचं भाडं 20-25 रुपयेच होतं, आणि जेव्हा आता 16 मध्ये ठराव झाला तेव्हा तो रेग्युलेशनचा काय दर होता त्याच्या दुप्पट यांनी त्याचे कॅल्क्युलेशन झालेले होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.